मागील व्हिडिओ आपण इथे बघा बांधकाम सुरू आहे आणि मागे तुम्हाला दिसत असेल तो सायदारा इंटरचेंज ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो आणि पुन्हा मागे फिरलेलो. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा इथे कामे सुरू आहेत. या ब्रिजची आपण जो खालचा भाग आहे तिथपर्यंत आलो होतो, तिथनं मागे फिरलो पुन्हा आणि इथे येऊन पूर्ण काम थांबलेले होते, जागा नव्हती त्यामुळे आपण पुन्हा मागे फिरलो. आता त्या घडीला आपण इथे आलेलो आहोत वरती. हा कुक्षी इंटरचेंज, इथे सायदारा इंटरचेंजची पूर्ण कनेक्टिव्हिटी आहे. नमस्कार. अगोदरच्या व्हिडिओत मी सायदारा इंटरचेंजचे कुक्षी इंटरचेंजपर्यंत जो मार्ग आहे त्याची कनेक्टिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी सायदारा वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक एरियामध्ये गेलो असता तिथे बांधकाम चालू होतं, रस्ता नव्हता, त्यामुळे मी दुसरा पर्याय निवडलेला की त्या ठिकाणी कसं झालं. त्या ठिकाणी मी आज आलेलो आहे. आज जो समोर तुम्हाला दिसतो आहे हा खूप मोठा वर, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि ही जी वरून बाजूने जाते ही आपल्याला जर आपण गुजरात किंवा दिल्ली मार्गे विरार मार्गे आल्यावर ही उतरण राहील, आपल्याला मुंबईला उतरणं. इथे याच्या मागे वेअरहाऊसच्या मागे सायदारा इंटरचेंज आहे आणि इथे देखील रस्ता बंद आहे. आता आपल्याला हा जो ब्रिज जो समोर कुक्षी इंटरचेंजचा, जे नागपूर नाशिक 2 किलोमीटर अंतराची एक पाटी लावलेली आहे, हे बघा दिसेल तुम्हाला. तर आपल्याला त्या ठिकाणी जायचे होते. तर हा एक पर्याय होता, कारण साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणचा व्हिडिओ केला होता, पण आता हे बंद आहे. एक पर्याय अजून माझ्याकडे शिल्लक आहे, तर पाहूयात तिथनं जाऊन त्या ठिकाणी पोचता येते का. चला जाऊयात पुढे. हे पहा, आपण आता समोर तुम्हाला दिसतो कुक्षीचा जो ब्रिज आहे सायदारा इंटरचेंज कुक्षी इंटरचेंजला जोडणारा, त्याच्या मागच्या बाजूला उभे होतो आणि तिथून काही आपल्याला मार्गावरचा रस्ता बंद करण्यात आला, त्यामुळे आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण अपडेट घेता येईल सायदारा इंटरचेंजचे कुक्षी इंटरचेंजपर्यंतची कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली आहे की नाही. तर हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आताच्या घडी समृद्धी मार्ग आपण वापर करतो आहे, तो कालांतराने ई शिवाई बस आपल्याला नेहमीच भेटते. समृद्धी महामार्गावरून धावणारी एकमेव बस जी बोरिवली नाशिक चालते. असो, ही उतरण जी आहे ही सायदारा इंटरचेंजवरनं जेव्हा येईल त्यावेळेस ही उतरण थेट आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि सरळ गेल्यास आपण गुजरात किंवा दिल्लीच्या दिशेने जाऊ शकतो. असो, आपला मुख्य जो तो स्पॉटवरती आपण तिथे जाऊन आता पाहूयात. चला. सर, तर शेवटी आपण त्या ठिकाणी पोचलेलो. जसे की मागील व्हिडिओ आपण इथे बघा बांधकाम सुरू आहे आणि मागे तुम्हाला दिसत असेल तो सायदारा इंटरचेंज ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो आणि पुन्हा मागे फिरलेलो. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा इथे कामे सुरू आहेत. या ब्रिजची आपण जो खालचा भाग आहे तिथपर्यंत आलो होतो, तिथनं मागे फिरलो पुन्हा आणि इथे येऊन पूर्ण काम थांबलेले होते, जागा नव्हती त्यामुळे आपण पुन्हा मागे फिरलो. आता त्या घडीला आपण इथे आलेलो आहोत वरती. हा कुक्षी इंटरचेंज, इथे सायदारा इंटरचेंजची पूर्ण कनेक्टिव्हिटी आहे. लांब लजक इथनं येऊन ती इथे कुक्षी इंटरचेंजला जोडली जाते. पाहू शकता तुम्ही कुक्षी इंटरचेंज. हे पूर्ण जसे की मी आता अगोदरच्या घडी जसे सुरुवातीला आलो या वेअरहाऊसच्या मागे उभा होतो, तिथे रस्ता बंद होता ज्या ठिकाणी, तिथे येऊन जी दिल्ली गुजरातवरनं येतो ती मार्ग म्हणजे हा मार्ग जो पुढे सायदारा इंटरचेंजवरनं मुंबई ठाण्याकरता जाऊ शकतो आणि हा नागपूरच्या दिशेने उतरण आहे. जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजवरून येऊ त्यावेळेला आपल्याला नागपूरच्या दिशेने हे उतरण आहे आणि मध्ये तुम्ही पाहू शकता जो गॅप आहे तो म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ज्याचा वापर आत्ताच्या घडीला समृद्धी महामार्ग म्हणून आपण वापरात आणतो, अशा प्रकारचा तो मार्ग आहे. आणि मध्ये ब्रिज सुरू आहे कुक्षी इंटरचेंजचा. हे मेन कनेक्टिव्हिटी आहे, कारण जेव्हा नागपूरवरनं तुम्ही याल त्यावेळेस
हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे याच्या पुढून एक वळण आहे, ते वळण घेऊन या ब्रिजवर नेऊन मग तुम्ही या बाजूने मुंबई ठाण्याकरता जाऊ शकता. आजच्या घडीला तिथनं सरळ जाता येते, परंतु कालांतराने हे बंद होईल. आणि जेव्हा आपण जर मुंबई ठाण्याहून आलात आणि आपल्याला जर दिल्लीला, गुजरातला, विरारला जात असेल तर मुंबई नाशिक महामार्ग इथून पुढे एक मोठा बोर्ड दिसतो आहे, झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक बँकेचा बोर्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा बोर्ड आहे, समृद्धी मार्ग लिहिलेला. तिथून आपल्याला सायदारा इंटरचेंज आपण जेव्हा येऊ त्यावेळेस आपल्याला ह्या ब्रिजवरनं क्रॉस करून मग विरार इंटरचेंज किंवा पालघर किंवा ते दिल्ली गुजरात या दिशेने आपण जाऊ शकतो. अशी एक छोटीशी माहिती तुम्हाला सायदारा इंटरचेंज ते कुक्षे इंटरचेंज कनेक्टिव्हिटी दाखवण्याचा हा दुसरा व्हिडिओ. कारण पहिल्या भागात आपण जसे की मी दाखवलं होतं या ठिकाणी आपण अडकलो होतो. दुसरा भाग आपण हा कंप्लीट केलेला आहे. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे आणि हाईप करायला विसरू नका. जे हाईप केल्याने पॉईंट्स वाढतात, व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जातो. तर अजून एका नवीन अपडेटचा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.